नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत फक्त एकाच आयताकृती कापडापासून 3 पॉकेटचं 3 कप्पे असणारं पॉकेट, आणि तेही बिना झिपचं। अगदी सोपं आहे आणि खूप युजफुल आहे। तुम्ही रिटर्न गिफ्टसाठी देऊ शकता, स्वतःसाठी बनवू शकता, किंवा तुमच्या घरात मम्मीसाठी स्वतःसाठी प्रत्येक लेडीजच्या उपयोगी येणार आहे। तर नक्कीच तुम्हाला आजचा व्हिडिओ आहे तो युजफुल ठरणार आहे, आवडणार आहे। तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा, आणि लाईक केल्यानंतर हाईपचे जे पॉईंट असतात ना ते पण देत चला। तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला। मैत्रिणींनो, आजच्या आयडियासाठी बघा, मी इथे एक अशा पद्धतीचा एक कॉटनचा कपडा घेतलेला आहे। हा कुर्तीचा कपडा आहे, तुम्ही कोणताही फॅब्रिक घेऊ शकता। तर याची लांबी आहे बघा 14 इंच आणि रुंदी आहे 12 इंच, म्हणजे 12 बाय 14 इंचाचा एक पीस घेतलेला आहे। आणि त्याचबरोबर अजून एक आपण एक पीस आहे तो इथे घेतलेला आहे। तर याची रुंदी आहे 4.5 बाय 4.5 इंच, म्हणजे लांबी आणि रुंदी सेम आहे। हा चौकोनी पीस आहे। आता जिकडनं आपली 14 इंचावाली साईड आहे ना, या साईडचं आपल्याला सेंटर काढायचं। तर 7 इंचावरती एक मार्क करते। तर सेंटरला इथे एक मार्क करून घेतलं। आता त्यानंतर हा जो चौकोनी कपडा आहे 4.5 बाय 4.5 इंचाचा, त्याच्यावरती पण आपल्याला एक सेंटरला मार्क करून घ्यायचं आहे। तर कुठूनही तुम्ही अशा पद्धतीने एक फोल्ड करून घ्या आणि इथे एक सेंटरला मार्क करून घ्या बघा या पद्धतीने। आणि हा सेंटर आणि इकडचा सेंटर मॅच करून अशा पद्धतीने आपल्याला हा कपडा स्टिच करून घ्यायचा आहे। आणि यावरती दाबटीप पण देऊन घेऊया, ठीक आहे। तर या पद्धतीने दाबटीप देऊन झाल्याच्या नंतर आता आपल्याला जो जोडलेला कपडा होता ना 4.5 इंच रुंदीचा, त्याला अशा पद्धतीने थोडासा राऊंड शेप आहे तो देऊन घ्यायचा आहे, अगदी थोडासा, ठीक आहे, या पद्धतीने। आता त्यानंतर मी इथे ना कापडी शॉपिंग बॅग घेतलेली आहे। तुमच्याकडे कोणती म्हणजे नॉन वोन जर नसेल तर अशी कापडी शॉपिंग बॅग घेतली ना तरी पण चालेल, कारण की कापडी शॉपिंग बॅग पण नॉन वोनचीच असते, फक्त GSM त्याचं कमी असतं, तर जरा पातळ असते। तर या पद्धतीने बघा, आपल्याला हा जो कपडा आहे त्याची राईट साईड त्याच बाजूने ठेवून घ्यायची आहे बघा, रॉंग साईड वरतून आहे। आणि अगोदर मी शॉपिंग बॅग आहे ना ती कट करून घेत आहे बघा। इथे आपल्याला नाही राईस बॅग वापरायची, नाही कुठलं अस्तर, फक्त कापडी शॉपिंग बॅग आणि एका कापडापासूनच बनवत आहोत। आणि बघा या पद्धतीने आपल्याला स्टिचिंग करून घ्यायची आहे, आणि एक बाजू आपल्याला पूर्ण ओपन ठेवायची आहे। तर या पद्धतीने आपण कडेकडेला स्टिचिंग करून घेऊया। खूप सोपं आहे मैत्रिणींनो, अगदी 5 ते 10 मिनटात बनवून तयार होतं, जर तुमची कटिंग वगैरे अगोदरच करून ठेवलेली असेल तर। नाहीतर 15 ते 20 मिनटं तरी लागतात। बोलायला माणूस बोलतं 5 मिनटात होतं, पण 15-20 मिनटं तरी जातात आरामात हे बनवण्यासाठी। तर अशा पद्धतीने आपण एक्स्ट्राचं जेवढी शॉपिंग बॅग होती ना ती पण कट करून घेतलेली आहे बघा। आणि एक बाजू मी ओपनच ठेवलेली आहे इकडची, ठीक आहे बघा। आणि इथे कॉर्नरवरती कट करायचे आणि छोटे कट पण देऊन घेतले मी 2 ठिकाणी। आता जिथून ओपन पार्ट ठेवला तिथून आपल्याला पूर्ण पार्ट आहे तो पलटी मारून घ्यायचं, आणि व्यवस्थित त्याचे कॉर्नर कोणे कोपरे आहेत ते बाहेर काढून घ्यायचे आहेत। तुम्ही एखाद्या टोकदार वस्तूने म्हणा, पेनाने वगैरे पण बाहेर काढून घेऊ शकता। आता जो ओपन पार्ट आहे तो आपल्याला अशा पद्धतीने आतमध्ये फोल्ड करायचा आहे दोन्ही बाजू, आणि याच्यावरती ना आपल्याला टीप मारून घ्यायची आहे। आणि पूर्ण बाजूने आता इथून तिथून आपण अशीच दाबटीप आहे ती देऊन घेऊया, म्हणजे कुठूनही धागे वगैरे निघणार नाही, सगळी इनविजिबल आपली स्टिचिंग झालेली आहे बघा कडेकडेने। आता पूर्ण पार्टवरती मी अशा पद्धतीने दाबटीप देऊन घेत आहे, ठीक आहे। तर दाबटीप देऊन झाली। आता त्यानंतर आपल्याला इथे ना वेलक्रू अटॅच करायची आहे, तर त्यासाठी बघा आपण माप घेऊ वेलक्रूचं। तर अशा पद्धतीने आपल्याला इथे 2 ठिकाणी वेलक्रू लावायचे। तर हे काय 2 रुपये इंच असतं, तुम्हाला ते इझिली भेटून जाईल कुठल्याही टेलरिंग मटेरियलमध्ये शॉपमध्ये। आणि इकडनं बघा मी इथे सेंटर मार्क केला, आणि इकडच्या साईडने आपण जे एक वेलक्रू आहे ते इथे स्टिच करून घेऊ, आणि दुसरं कसं स्टिच करायचं ना ते पण सांगते। यावरती भरपूर अशा टिपा देऊन घेतले मी या वेलक्रूवरती, ठीक आहे। तर या पद्धतीने आपलं एका साईडचं वेलक्रू स्टिच झालं। आता दुसरं बघा, त्याचं मेजरमेंट आपल्याला अशा पद्धतीने चेक करून घ्यायचं, आणि जिथे येतं आहे तिथे आपण एक मार्किंग करून घेऊ बघा अशा पद्धतीने। आणि या पद्धतीने दुसरा पार्ट आहे तो पण आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे। तर अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला वेलक्रू कसं स्टिच करायचं ना ते पण अगदी डिटेल दाखवलेलं आहे, ठीक आहे। आणि परत तुम्ही चेक करून पण बघू शकता लावून झाल्याच्या नंतर परफेक्ट किंवा बरोबर लागलं की नाही। तर बरोबर लागलं गेलेलं आहे, मी चेक पण करून बघितलं। आता त्यानंतर बघा आपल्याला हे कडेचे पार्ट आहे ते असा एक फोल्ड करायचा, आणि दुसरा त्यावरती असा फोल्ड करायचा बघा या पद्धतीने। आता अजून एक आपल्याला या दोन्हीमध्ये एक निम्म्यापर्यंत फोल्ड करायची। तुम्हाला दाखवले 2 पार्ट असे फोल्ड केले कडेकडेचे, आता एक अशी फोल्ड करायची, आणि इथे ना मार्किंग करून घ्यायची आहे आपल्याला। तर ही आतल्या साईडने मार्किंग झाली। आता मी वरच्या साईडने पण हीच मार्किंग करून घेते बघा। मला इथे घडी दिसत आहे त्यामुळे मी
इथं घडीवरतीच मार्किंग करून घेतली. आता जशी आपण इथं मार्किंग केली ना तसेच आपल्याला 2 पदरं पकडायचे आणि जशी मार्किंग केली ना त्यावरतीच आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. ठीक आहे, या पद्धतीने स्टिच केलं. आता त्यानंतर बघा हे अशा पद्धतीने टर्न करून घ्यायचं आणि हा जो पार्ट आहे तो असा फ्लॅपवाला असं म्हणजे करून घ्यायचा आणि अशी एक फोल्ड करायची आणि बघा असं पॉकेट तयार होणार आहे. आता या दोन्ही कडा आहेत ते आपल्याला स्टिच करून घ्यायचे आहे. बघा इथपर्यंत, इकडची पण इथपर्यंत स्टिच करून घ्यायचं आहे. बघा किती सोपं होतं आणि किती झटपट असं शिवून तयार झालं. आता या दोन्ही कडा आहेत ते आपण अशा पद्धतीने पकडून स्टिच करून घेऊ आणि इथे लॉकची टिप पण देऊन घेऊया स्टार्टिंगला आणि एंडिंगला. इकडच्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने लॉकची टिप देऊन घेतली. आता इकडनं पण लॉकची टिप दिली. तर बघा या पद्धतीने आपण ह्या कडेचा पार्ट आहे तो स्टिच करून घेतलेला आहे दोन्ही साईडचा आणि अशा पद्धतीचा आपले खूप सुंदर असं पॉकेट आहे ते बनवून तयार झालेलं आहे. अगदी झटपट असं शिवून तयार होतं. आणि मला टोटल 3 पॉकेट आहे बघा, 1 2 आणि 3, टोटल 3 पॉकेट्स आपले पॉकेट तयार झाले. तर याचं शिवून तयार माप किती रेडी राहिलं ते सांगते. तर रुंदी आहे बघा 4.5 इंच आणि उंची आहे 5.5 इंच. यामध्ये ना 3 पॉकेट तयार झालेले आहे बघा. हे एक पॉकेट, हे दुसरं पॉकेट आणि हे तिसरं पॉकेट. आता यामध्ये तुम्ही तुमची ATM, पॅन कार्ड, आधार कार्ड त्याच्यामध्ये तुम्ही आरामात ठेवू शकता. बघा एवढे मोठे साईजचं आहे. आणि 2 नंबरच्या पॉकेटमध्ये तुम्ही काही कॅश वगैरे ठेवू शकता, चिल्लर वगैरे ठेवू शकता. जे काही ठेवायचं असेल ना ते तुम्ही याच्यामध्ये आरामात ठेवू शकता. बघा एवढा मोठा असा स्पेस आहे. आणि वरती पण तुम्हाला काही कॉईन्स वगैरे ते ठेवायचे असेल तर ते पण तुम्ही याच्यामध्ये आरामात ठेवू शकता. अशा पद्धतीने टोटल 3 पॉकेटचं आपलं हे खूप सुंदर असं रिटर्न गिफ्टसाठी म्हणा किंवा स्वतःच्या वापरासाठी पण तुम्ही हे पॉकेट आहे ते अशा पद्धतीने बनवू शकता आणि बनवून विक्री करण्यासाठी पण बनवू शकता. खूप बेस्ट असं ऑप्शन आहे आणि खूप लवकर बनवून तयार होतं, जास्त वेळ पण अजिबात लागत नाही. तर मैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला आपली आजची ही आयडिया ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ युजफुल वाटला असेल, आवडला असेल तर प्लीज 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 व्हिडिओला जाता जाता लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय. बाय बाय.